महाविकास आघाडीच्या वतीने मुंबई येथील हुतात्मा चौकात जोडे मारो आंदोलन पुकारलं असून या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने हुतात्मा चौक येथे जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आलं आहे। गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन सध्या सुरू असून आज सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलनाला सुरुवात झाली आहे। हुतात्मा स्मारक येथे सगळे नेते जमलेले आहेत। स्मारकाला वंदन करून आता या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर शिवप्रेमी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मोठे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। कार्यकर्ते शिवप्रेमी गेट ऑफ इंडियाजवळ आले असून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवरती सोलापूरला आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही। महाराष्ट्रातील जनता या विरुद्ध आवाज उठवेल आणि न्याय मिळेपर्यंत लढत राहील हा इशारा सरकारला देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष अशा महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन आता जोडे मारो आंदोलन सुरू होणार आहे। आमचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण तमाम शिवसैनिक आज इथे जमा झालेले आहेत आणि आमचा हेतू एकच आहे की ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये। कारण 8 महिन्यामध्ये पुतळा कोसळतो। राजकोट किल्ल्यावरचा मालवण इथला छत्रपतींचा पुतळा पंतप्रधान स्वतः अनावरण करायला येतात आणि तो पुतळा 8 महिन्यात कोसळतो। याचा अर्थ काय? किती मोठा भ्रष्टाचार, म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा या सगळ्या राज्यकर्त्यांनी गाठलेली आहे आणि यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत। कारण त्यांना आता इथले मंत्री त्यांचे तर अशा विचित्र विधानं करत होते की यातून काहीतरी चांगलं घडायचं असेल, वाईटातून काहीतरी चांगलं घडणार। अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, कशाचं काय चांगलं घडणार आहे? आणि मला तुम्हाला ठणकावून सांगायचं आहे, मी तुम्हाला इशारा देऊ इच्छिते, तुमचे हे जे चाललेलं आहे ना भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, हा जास्त दिवस चालणार नाहीये। तुमचे दिवस भरलेले आहेत, तुमची 100 भरलेली आहे आणि आता जनताही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीये। ये तो एक झांकी है, आगे और बहुत बाकी है।